मकर संक्रांतीच्या सर्वांना मंगलमय हार्दिक हार्दिक शुभेच्छा. त्यानिमित्ताने आज आपण खिंदाट भाकरी, मसाले भात आणि चटणी ह्याची छान रेसिपी पाहणार आहोत. पूर्ण व्हिडिओ पहा, कुठेही स्किप करू नका. त्यासाठी मी भाज्या घेतल्या आहेत. वांगी घेतली आहे, गाजर घेतले आहे, ओला हरभरा घेतला आहे, पावटा, वाटाणा, शेंगदाणे घेतले आहेत आणि त्यानंतर आपल्या ज्या घेवड्याच्या शेंगा आहेत त्या छान निवडून घेतल्या आहेत. स्वच्छ सर्व धुवून चिरून घेतलं आहे. जे चिरायचं आहे ते प्रथम आपण पाणी ठेवलं आहे उकळायला, त्यामध्ये मीठ टाकलं आहे. पारंपरिक पद्धतीने मी बनवणार आहे येथे. त्यानंतर आपण 1 वाटी शेंगदाणे घेतले आहेत, खूप छान लागतात अशा प्रकारे. त्यानंतर आपण पावटा त्यामध्ये घातला आहे आणि त्यानंतर आपण गाजर घालणार आहोत. ज्या भाज्या थोड्या शिजायला वेळ लागतो त्या आपण सर्वप्रथम खाली घालणार आहोत. ही आमची खूप जुनी पद्धत आहे. त्यानंतर ओला हरभरा आहे तो त्यामध्ये घातला आहे बघा, जुन्या पद्धतीने मी केले आहेत. त्यानंतर वाटाणा घातला आहे 1 वाटी आणि छान असं आपण भाजी बनवत आहोत. सर्वात शेवटी आपण वांगी घालणार आहोत. त्यानंतर आपण जी घेवड्याची शेंग निवडून घेतली आहे ती त्यामध्ये घालणार आहोत. खूप साधी सोपी आणि पारंपरिक पद्धत आहे, त्यामुळं अशा प्रकारे खरंच एकदा करून बघा, खूप सुंदर होते खिंदाटची भाजी. म्हणजे जुनी पारंपरिक पद्धतीची लोक आहेत ती अशीच बनवत होते. नाही ते आपण जास्त मसाल्याचा वापर केला आहे, नाही जास्त वेळ पण लागत आहे. फक्त जरा भाज्या वगैरे निवडायलाच थोडा जास्त वेळ लागतो. अशा प्रकारे एकदा करून बघा मैत्रिणींनो, आणि केल्यानंतर कशी झाली ती मला सांगायला विसरायचं नाही. पाणी उकळलेलं असतं त्यामुळं आपली भाजी आहे ती 5 मिनटातच शिजवून होते. त्यासाठी बघा आपण तांदूळ मसाले भात बनवणार आहोत. त्यासाठी तांदूळ घेतला आहे, बटाटा, शेंगदाणे, हिरवी मिरची, टॉमॅटो, कोथिंबीर, हिरवा वाटाणा, परत हरभरा. सर्वप्रथम आपण तेल घातलं आहे, मोहरी त्यामध्ये घातली आहे. छान अशी मोहरी तडतडून द्यायची आहे, म्हणजे त्याचा स्वाद छान लागतो. त्यानंतर आपण जिरे त्यामध्ये घालणार आहोत, म्हणजे जिरे पण छान तडतडून द्यायचे, म्हणजे त्याची छान चव लागते. 1 मिरची मी चिरून टाकली आहे आणि तेजपत्ता टाकला आहे. त्यानंतर उभा चिरलेला कांदा, छान असा सोनेरी रंग येईपर्यंत आपण त्याला परतून घेणार आहोत. खूप सुंदर अगदी होते बघा, चव तर 1 नंबरच लागते. एकदा अशा प्रकारे करून बघा, आणि केल्यानंतर कशी झाली ती मला सांगायला विसरायचं नाही. आपण थोडीशी भोगीविषयी माहिती पाहणार आहोत. भोगी म्हणजे उपभोगाचा सण. नको रे ओढू, नको रे ताणू, आनंदाने भोगी मांडू असे म्हणत हा सण महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा. त्यानंतर आपण गाजर टाकला आहे, त्यामध्ये गाजर छान परतून घेणार आहोत. आणि आंध्र प्रदेश या ठिकाणी मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. त्यानंतर शेंगदाणे ॲड केले आहेत बघा, ते पण आपण छान असे तेलामध्ये परतून घेणार आहोत. थंडीच्या दिवसात निसर्गातून मिळणाऱ्या ताज्या पिकांचा आनंद घेणे आणि शरीराचे पोषण करणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे. भोगीची विशेष भाजी म्हणजे खिंदट. त्यानंतर आपण हिंग टाकला आहे भोगीच्या दिवशी घराघरात. त्यानंतर आपण बटाटा घातला आहे आणि टॉमॅटो बारीक चिरून आणि थोडीशी कोथिंबीर त्यामध्ये आपण घालणार आहोत. खूप सुंदर असा मसाले भात साध्या पद्धतीने करत आहे मी. भोगीच्या दिवशी घराघरात एक विशेष मिश्र भाजी बनवली जाते, ज्याला खेंगट किंवा भोगीची भाजी म्हणतात. या भाजीचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये हिवाळ्यातील सर्व भाज्या, ताज्या भाज्यांचा वापर केला जातो, जसं की ओले हरभरे, पावटा, वांगी, घेवडा, गाजर, वाटाणा आणि शेंगदाणे. तिळाचे महत्त्व. या भाजीत भरपूर प्रमाणात तीळ वापरले जातात. तीळ हे उष्ण असल्याने थंडीच्या दिवसात शरीरातील उष्णता टिकवून ठेवण्यास मदत करतात. त्यानंतर आपण भातामध्ये ओला वाटाणा घातला आहे, त्याने खूप छान अशी चव येते बघा. खूप सुंदर अशी रेसिपी तुमच्यासाठी आणली आहे भोगीच्या निमित्ताने. आपण कढीपत्ता माझ्याकडे सुकलेला होता त्यामुळं कुस्करून टाकणार आहोत आणि खूप छान लागते बघा. असं साध्या सोप्या पद्धतीने केलं आहे.
येथे मी इंद्रायणी तांदळाचा वापर केला आहे भातासाठी. माझा जो घरगुती काळा मसाला आहे तो मी इथे वापरला आहे आणि जो तांदूळ आपण धुवून घेतला होता तो आपण त्यामध्ये ॲड करणार आहोत आणि छान असं परतून घेणार आहोत. या सणाला खूप छान असं महत्त्व आहे बघा. भरपूर प्रमाणात भाज्या पण येतात भाजी मार्केटमध्ये आणि त्याचा आस्वाद घ्यायचा असतो संक्रांतीच्या निमित्तानं. मी येथे पूर्ण रेसिपी दाखवली आहे, म्हणजे की खेंदाट भाकरीची रेसिपी आणि मसाले भात. त्यानंतर आपण चवीप्रमाणे मीठ येथे घालणार आहोत आणि त्यामध्ये आपण तोपर्यंत बघू शकतो आपण आपलं जे भाजी आहे, मिक्स भाजी, खेंदाटची भाजी आहे, ती छान शिजून झाली आहे बघा. 5च मिनटामध्ये छान अशी शिजून निघते. आमच्याकडे वांगी जास्त आवडत नाही म्हणून मी बारीक चिरले नाहीत, म्हणून थोडे मोठे चिरले आहेत, म्हणजे खाताना ते वेगळे काढता येतात. हे बघा, अशी भाजी आपली तयार शिजून झाली आहे. त्यानंतर त्याच भाजीतील मी थोडंसं पाणी भाताला घालणार आहे. त्याने अप्रतिम अशी भाजीला चव येते आणि भाज्यांचा अर्क पण उतरतो. आणि नंतर मी 2 वाट्या गरम पाणी भातामध्ये ॲड केलं आहे. छान असं आपण हलवून घेणार आहोत. खूप सुंदर होतो. जे पाणी आहे ना भाजी शिजलेलं, ते अवश्य तुम्ही वापरून बघा. खूप टेस्टी असा आपला मसाले भात तयार होतो. बघू शकता आपण, उकळी आली आहे भाताला आपल्या आणि आपण गरम पाणी घातल्यामुळे त्याला छानच चव येणार आहे. त्यानंतर बघा झाकून ठेवला होता मी 5 मिनटं. 5 मिनटामध्ये आपला भात तयार झाला आहे. छान अशी कोथिंबीर घालून आपण तो सर्व करत आहोत, म्हणजे डेकोरेट करत आहोत. अशा प्रकारे करून बघा आणि केल्यानंतर कसा झाला सांगायला विसरायचं नाही. त्यानंतर आपण खेंदाटची सुकी भाजी करणार आहोत. पॅनमध्ये मी प्रथम तेल घातलं आहे आणि मोहरी घातली आहे. मोहरी छान तडतडून द्यायची आणि नंतरच आपण जिरे घालायचे आहेत, म्हणजे त्याचा स्वाद छान लागतो. मी सारखं तेच सांगते. त्यानंतर हिंग घातला आहे आणि लसूण, खोबरं आणि कोथिंबिरीची मी पेस्ट बनवली आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये. ती आपण त्यामध्ये घालून छान असं परतून घेणार आहोत. खूप सुंदर, अगदी साध्या सोप्या पद्धतीने. इथे आपण वाटण वगैरे काही घातलेलं नाही, तरी पण आपली भाजी एक नंबरच होते बघा. अशा प्रकारे छान असं वाटण आहे ते आपण परतून घेत आहोत आणि त्याचा एवढा सुगंध येत आहे बघा. भाताचा सुगंध तर एवढा छान येत होता, कारण इंद्रायणी तांदळाचा भात छानच लागतो. त्यानंतर माझा जो काळा घरगुती मसाला आहे तो यामध्ये मी घातला आहे. त्यामध्ये कांदा, लसूण मिक्स आहे. हा मसाला घातल्यानंतर मला कुठलाही दुसरा मसाला घालण्याची आवश्यकता लागत नाही. त्यानंतर आपण थोडंसं पाणी घालणार आहोत, म्हणजे मसाला आपला छान भाजून निघेल. तुम्हाला जर ऑर्डर करायचं असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर देते, तुम्ही एकदा ऑर्डर करून वापरून बघू शकता. त्यानंतर एक बारीक चिरलेला टोमॅटो आणि थोडीशी कोथिंबीर आपण त्यामध्ये ॲड करणार आहोत आणि छान असं आपण तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहोत. एक नंबरच होते बघा सुकी भाजी. आपण येथे अजिबात वाटणाचा कुठलाही वापर केला नाही, फक्त लसूण, खोबरं आणि कोथिंबीर ह्याचाच वापर केला आहे. थोडंसं पाणी घालतो आहे, म्हणजे आपलं टॉमॅटो आहे ते छान असं मऊ होईल, कारण आपण भाजी ही जास्त परतणार नाहीत. उकळी आली की आपण बंद करणार आहोत. बघा किती छान असं तेल सुटलं आहे. नंतर मी हळद घातली आहे. हळद आपल्या तब्येतीसाठी चांगली असते आणि रंग पण छान येतो भाजीला. बघा किती आपण तेलाचा वापर पण जास्त केला नाही, तरी पण छान असं आपलं तेल सुटलं आहे बघा. आपल्या मसाल्याला बघू शकता आपण किती छान असं तेल सुटलं आहे. एक नंबरच होते. अशा प्रकारे एकदा भाजी साध्या सोप्या पद्धतीने करून बघा. पारंपरिक पद्धतीने मी करण्याचा प्रयत्न केला आहे. आमच्याकडे अशीच साध्या सोप्या पद्धतीने भाजी बनवतात. मसाला आपला छान असा परतून झाला आहे, सगळीकडे घमघमाट सुटला आहे. त्यानंतर आपण जी शिजलेली भाजी आहे त्यातलं पाणी काढून घेतलं आणि त्यामध्ये मी बघा थोडीशी मी साईडला भाजी ठेवली आहे, कारण आमच्याकडे सुकी भाजी नाही, थोडीशी रस्सा भाजी पण बनवतात. त्याचा व्हिडिओ पण मी आत्ता पुढे दाखवते. त्यामुळं व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पहा, म्हणजे तुम्हाला कळेल
की आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने कशी खेंदाडची भाजी बनवली जाते. छान असं आपण त्यामध्ये मी चटण्या बनवल्या आहेत. तिळाची चटणी बघा, ही 1 चमचा टाकला आहे. तीळ आपण भरपूर खायचे आहेत थंडीच्या दिवसामध्ये. त्यानंतर कारळ्याची चटणी मी बनवली आहे, ती पण टाकली आहे. खोबऱ्याची चटणी मी त्यामध्ये टाकली आहे बघा. आणि नंतर आपण शेंगदाण्याचा कूट, मी शेंगदाण्याची चटणी पण बनवली आहे, पण शेंगदाण्याचं कूट इथे मी वापरला आहे. आणि आपण थोडंसं जे आपण पाणी काढलं होतं ह्याचं भाजीचं, ते त्यामध्ये ॲड केलं आहे बघा. सुंदर अशी भाजी आपली तयार झाली आहे. ही सुकी भाजी आहे बघा. आमच्याकडे अशा प्रकारे सुकी भाजी बनवतात. आणि थोडीशी रस्साभाजी पण बनवली जाते. आणि हीच भाजी आपण संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे किंक्रातीच्या दिवशी शिळी भाकरी आणि भाजी घरातल्या सर्व मंडळींनी खायची असती. छान अशी कोथिंबीर आपण त्यामध्ये भुरभुरणार आहोत, मस्त अप्रतिम. त्यानंतर मी रस्सा भाजी दाखवते. प्रथम आपण तेल टाकलं आहे, मोहरी जिरे छान तडतडून द्यायचे आहेत. साध्या सोप्या पद्धतीनेच दाखवत आहे मी. मग येथे पण मी मसाल्यांचा अजिबात वाटण वगैरे घातलं नाही. अप्रतिम अशी चव लागते रस्सा भाजीला. त्यानंतर आपण जे लसूण खोबरं आणि कोथिंबीर बारीक केलं होतं ते त्यामध्ये छान असं परतून घेणार आहोत. आपण तेल आणि मसाला जास्त वापरलेला नाही येथे भाजीला, कुठल्याच मसाले भाताला पण आणि दोन्ही सुक्की आणि रस्सा भाजीला पण. तरी पण आपल्या भाजीला छान असा तवंग येणार आहे बघा. छान असं परतून झालं. त्यानंतर आपण माझा जो घरगुती मसाला आहे तो त्यामध्ये 1 चमचा ॲड केला आहे. छान असं परतून घेतो आहे. त्यानंतर टॉमॅटो आणि कोथिंबीर मी बारीक चिरून घेतली होती, ती आपण तेलामध्ये छान अशी परतून घेणार आहोत. अप्रतिम अशी चव आपल्या रस्सा भाजीला येणार आहे. कारण जो आपण भाजी शिजवली आहे तो रस्सा ह्यामध्ये घालणार आहोत. थोडंसं पाणी घालून आपण छान असं जे लसूण खोबरा आणि मसाला आहे तो छान बघा परतून घेणार आहोत. बघू शकता तेल सुटलं आहे आपल्या मसाल्याला. छानच अप्रतिम अशी चवळीची. चॅनलला पण अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या. बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून प्रत्येक येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल. आणि छान छान पारंपरिक पद्धतीच्या रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील. बघा किती सुंदर तेल सुटलं आहे आपल्या लसूण खोबरा आणि मसाल्याला. छान आपण भाजून घेतलं आहे. त्यानंतर मी जो माझं कारळाचं चटणी होती, ती तिळाची चटणी, खोबऱ्याची चटणी घालून आपण जो रस्सा ठेवला होता तो भाजीसकट ॲड केला आहे. त्यानंतर शेंगदाण्याचा कूट मी घातला आहे बघा. आणि छान असं आपण हलवून घेणार आहोत. आपण येथे कुठेही मिठाचा वापर केला नाही, कारण आपण भाजी शिजवताना मीठ घातलं होतं. बघा किती सुंदर अशी आपली रस्सा भाजी तयार झाली आहे. येथे आपण बाजरीची भाकरी बनवणार आहोत, जिला आपण काळे आणि पांढरे तीळ लावून छान अशी मळून घेणार आहोत. खूप सुंदर अशी बाजरीची भाकरी लागते. जेवढं तुम्ही पीठ मळाल तेवढी भाकरी चविष्ट होते आणि छान अशी फुगते पण. तिळाची बाजरीची भाकरी भोगीला केवळ भाजीच नाही, तर तिळाची बाजरीची भाकरी आणि लोणी या जोडीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. बाजरी आणि तीळ या दोन्ही गोष्टी शरीराला ऊर्जा आणि उष्णता देतात. या दिवशी मुगाची डाळ घातलेली मऊ खिचडी देखील बनवतात. अनेक ठिकाणी बनवली जाते, पण आमच्याकडे आवडत नाही म्हणून मी बनवली नाही. धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व आपण थोडक्यात बघूया. इंद्राची पूजा. पौराणिक कथेनुसार हा दिवस देवराज इंद्राला समर्पित आहे. इंद्राने पृथ्वीवर पाऊस पाडून समृद्धी आणली म्हणून त्यांचे आभार मानले जातात. साफसफाई आणि मंगलस्नान. भोगीच्या दिवशी पहाटे उठून घर स्वच्छ केले जाते. अभ्यंग स्नान करून नवीन किंवा स्वच्छ कपडे परिधान केले जातात. अंगणात सुंदर रांगोळी काढली जाते. कचरा जाळण्याची परंपरा आहे. म्हणजे कचरा जाळला म्हणजे नकारात्मक ऊर्जा जाळा. काही ठिकाणी जुन्या आणि अनावश्यक वस्तू जाळण्याची परंपरा आहे. याचा अर्थ
आपल्या मनातील वाईट विचार आणि नकारात्मक विचार टाकून नवीन वर्षाची सकारात्मक सुरुवात करणे हा होतो. अशा प्रकारे आपण थोडीशी माहिती ऐकली आहे. आम्ही जेव्हा लहान होतो की नाही, तेव्हा मला आठवतं आहे की आम्ही असं हळदी कुंकू घेऊन जायचो आणि सवासणी बायकांना लावायचो. आता ती पद्धत पूर्ण बंद झाली आहे बघा. आजकालच्या मुलींना तर हे काही माहीत पण नाही. छान अशी आपण भाकरी थापून घेतली आहे, तव्यावर आपण ती सोडणार आहोत. अशा प्रकारे दोन्ही हाताने, ज्याला सवय नाही त्यांनी एका हाताने टाकली तरी चालेल. आणि वरच्या बाजूला आपण पाणी लावून घेणार आहोत. खूप सुंदर अशी रेसिपी आहे बघा. बाजरीची भाकरी, खेंदट, मसाले भात आणि आपण वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या बनवल्या आहेत, त्याचा व्हिडिओ मी अपलोड करणारच आहे साध्या सोप्या पद्धतीने. त्याचं जे आपण पाणी लावले ना, ते थोडंसं सुकलं की नाही की आपण लगेच भाकरी पलटी करायची आहे. जर ते पाणी लावलेली बाजू जर आपण पूर्ण सुकून दिली तर भाकरी आपली पूर्ण चिरा पडतात, म्हणजे त्याला किरवजली असं म्हणतात जुनी लोक. छान अशी आपण एक बाजू भाजून घ्यायची आहे बघा, पलटी केलेली. नंतर आपण गॅसवर भाकरी भाजत आहोत. बघा किती छान अशी टम्म फुगली आहे. बाजरीची भाकरी जेवढी तुम्ही पीठ भाकरीचं किंवा चपातीचं जेवढं तुम्ही मळून घ्याल तेवढं तुमची चपाती मऊ आणि छान फुगते. चपाती म्हणा, ज्वारीची भाकरी म्हणा, बाजरीची भाकरी म्हणा. हे बघा किती छान अशी टम्म आपली बाजरीची भाकरी फुगली आहे. बघू शकता आपण, सुंदर झाली आहे बघा. मी आता तुम्हाला प्लेटमध्ये सर्व करून दाखवते. मी इथे देवासाठी नैवेद्य बनवत आहे म्हणून 2 भाकरी घेतल्या आहेत आणि मसाले भाताची अशी मुद्या पाडून घेणार आहे. आमच्याकडे जेव्हा खिंदाड भाकरी मी स्वतः जेव्हा सगळीकडे देते 5 ठिकाणी, तेव्हा असंच मी मुद्या बनवून छान असं ताट सजवते बघा. खिंदाडची भाजी आपण इथे सर्व केली आहे. त्यानंतर आपण ज्या चटण्या बनवल्या होत्या, जशी की तिळाची चटणी बघू शकता, त्यानंतर कारळाची चटणी, या निमित्ताने खाणं होतं बघा. पुन्हा खोबऱ्याची चटणी आणि शेंगदाण्याची चटणी, अशा मी 4 प्रकारच्या चटण्या बनवल्या आहेत बघा. खूप सुंदर असं आपलं खेंदाडची भाजी, मसाले भात आणि चटण्यांचा व्हिडिओ अपलोड केला आहे. बघू शकता किती सुंदर झाली आहे बघा रेसिपी आवडली असेल तर पटकन एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन प्रेस करा, जेणेकरून प्रत्येक येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल. हॅपी मकर संक्रांती. बाय बाय.